आज आभाच्या आजी आजोबांनी किलबिल ग्रुपमध्ये येऊन मुलांबरोबर मस्त धमाल मस्ती केली. सर्वप्रथम आजीने सर्व बच्चे कंपनीला गोल करून बसायला सांगितले. आजी म्हणाली की ती लहान असताना सगळे मिळून एक धमाल बैठा खेळ खेळायचो. मुलांनी एकच ओरडा करून विचारले, कोणता खेळ? आम्हाला पण आवडेल खेळायला. आजी म्हणाली, माझ्या आईचे पत्र हरवले ते मला सापडले, असे खेळाचे नाव आहे. सगळी मुले खेळ खेळताना खूपच तल्लीन झाली. हा आजीच्या काळातला खेळ सगळ्या मुलांनी खूप एन्जॉय केला. प्रत्येकाला आपल्यावर राज्य यावे असे वाटत होते. ही धमाल मस्ती झाल्यावर आभाचे आजोबा म्हणले, आता मी एक तुम्हाला गोष्ट सांगणार आहे. इसाप नीतीमधली ही गोष्ट आहे. सगळेजण एकदम शांत बसले. आजोबा सांगू लागले, माझ्या गोष्टीचे नाव आहे दुष्ट मगर आणि हुशार माकड. तर एका नदीच्या काठी एक जांभळाचे झाड होते. त्यावर एक माकड राहत होते. त्या नदीमधील एक मगर रोज उन्हात बसण्यासाठी काठावर यायची. तिची आणि झाडावरील माकडाची हळूहळू मैत्री झाली. माकड तिच्यासाठी रोज झाडावरची गोड जांभळे वरून तोडून खाली टाकायचे. मगरीला गोड जांभळे फारच आवडायला लागली. असे काही दिवस छान चालले होते. एक दिवस मगरीच्या मनात एक दुष्ट विचार आला. ही गोड जांभळे खाणाऱ्या माकडाचे काळीज किती गोड असेल. झालं, ती एक दिवस माकडाला म्हणाली, अरे मित्रा, तू माझ्या पाठीवर बस, मी तुला नदीतून छान फेरफटका मारायला नेते. बिचारे आपल्या भोळ्या माकडाला खरे वाटले. ते टुणकन उडी मारून मगरीच्या पाठीवर बसले. नदीच्या मध्यावर आले तेव्हा दुष्ट मगर माकडाला म्हणाली, आता मी तुला मारून तुझे गोड काळीज खाणार आहे. माकड खूप घाबरले, पण क्षणभरच ते हुशारीने म्हणाले, मगरी ताई, तू मला आधीच का नाही सांगितलेस? मी तर माझे काळीज झाडावरच ठेवून आलो आहे. तू जर परत मला घेऊन गेलीस तर मी तुला ते आणून देईन. दुष्ट पण मूर्ख मगरीला खरे वाटले. तिने माकडाला परत काठावर आणले. तेव्हा माकड उडी मारून झाडावर सर सर चढले आणि मगरीला झाडावरून म्हणाले, दुष्ट मगरी, आता काळीज तर नाहीच, पण रोजची गोड गोड बोरे सुद्धा तुला मिळणार नाहीत. बालमित्रांनो, या गोष्टीवरून काय बोध घ्यायचा? कोणावरही झटकन लगेच विश्वास ठेवायचा नाही.